Hello, my friends. Welcome back to my channel after a long weekend. फॉरेक्स अनालिसिस मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सो बेसिकली जे आपण प्रिव्हियसली प्रेडिक्ट केलं होतं त्याच्या अगेन्स्टच थोडं गोल्डने रिॲक्शन दिलेली आहे. ठीक आहे. ऑलमोस्ट लाईक इथे एक 4 आवरला 1 आवरला झोन जे होते ते ऑलमोस्ट ब्रीच केले आणि हा जो झोन होता हा डेलीचा जो डिमांड झोन आहे तिथून सध्या रिॲक्शन आली. फर्स्ट आता ही रिॲक्शन कशी आली बघा. पहिल्यांदा बुलिश इंगल्फिंग कॅन्डल क्रिएट केली. बुलिश इंगल्फिंग कॅन्डल क्रिएट करून असं दाखवलं की आता मार्केट इथून अप जाणार आहे. देन रिटेस्ट केलं. परत मार्केटने ह्या लेवलची लिक्विडिटी घेतली म्हणजे सगळ्यांचा एस एल हंट केला आणि नाव इट्स ट्राईंग टू मूव्ह अपवर्ड. म्हणजे गोल्ड आता परत थोडंसं अपवर्ड डायरेक्शन मध्ये दिसतंय. पण आता हे डिपेंड आहे की एक्झॅक्टली गोल्ड खरंच इथून वर जाणार का इथून डायरेक्ट परत खाली येणार. ओके. हायर टाइम फ्रेम अनालिसिस जर केलं तर बेसिकली मला असं दिसतंय. सो मी विकलीच जातो. ज्या पद्धतीने ह्या सेलिंग नंतर ही जी सेलिंग कॅन्डल क्रिएट झालेली आहे मी थोडंसं व्ह्यू चेंज केलंय. रेड कॅन्डल बघून थोडंसं प्रॉब्लेम होत होता तसं मी थोडं चेंज केलेलं आहे. सो ह्या रेड म्हणजे सेलिंग नंतर ओके ह्या सेलिंग नंतर थोडंसं ह्या विकली डिमांड झोन मधनं म्हणजे ह्या झोन मधून बाईंग आलं. ह्या बाईंग मधून थोडी अपवर्ड डायरेक्शन आली. बट ही कॅन्डल संपवण्यासाठी जवळपास बघा 1 2 3 म्हणजे इतके दिवस बाईंग कंटिन्यूस राहिलेलं आहे आणि बाईंग किती स्लो चालू आहे बघा. ही कॅन्डल हॅमर झाली ठीक आहे ऍग्री. बट त्याच्यानंतर बाईंग पण किती स्लो चालू आहे आणि प्रत्येक कॅन्डल मध्ये वीकली बघा ही जेवढी ग्रीन कॅन्डल आहे त्याच्या हाफ सेलिंग आहे. ही जेवढी ग्रीन कॅन्डल आहे त्याच्या हाफ सेलिंग कॅन्डल आहे आणि इथे जी ग्रीन कॅन्डल तयार केली त्याच्यावरती सुद्धा सेलिंग पॉईंट आहे. बट ग्रीन कॅन्डल थोडीशी चांगली. इथे थोडंसं हेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय की यस बायर्स खूप चांगले आहेत. बट प्रिव्हियसली 2 कॅन्डल असे सांगतात की सेलर्स पण तेवढेच ऍक्टिव्ह आहे. देन त्याच्यानंतर ही जी कॅन्डल क्रिएट केली ती मदर चाइल्ड कॅन्डल क्रिएट करून थोडंसं परत सेलिंग मोमेंटम आलेलं आहे आणि आता ह्या मोमेंटला गोल्ड काय करेल काय सांगता येत नाही. याचं रिझन काय कारण ग्लोबल मार्केट ग्लोबल सेंटिमेंट जर बघितलं तर इराण आणि युएसचं काय डिस्कशन वॉर आणि काही कन्क्लुजन हे काही थांबण्याचं नाव माहित नाही अजून काय त्यांच्यात चालले ते सध्या न्यूज पण नाही कारण मी स्वतः पण बघितलेलं नाही. इलेक्शन्समुळे इंडियाचे जे काही मेजर इलेक्शन्स होते पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू पॉंडिचेरी आसाम ठीक अशा ठिकाणी जे इलेक्शन्स आहेत त्याच्यामध्येच थोडंसं मी न्यूज बघत होतो. पण सध्या ह्यांच्या मार्केटमध्ये एक्झॅक्टली काय झालं किंवा काय डिस्कशन झालं किंवा ह्यांच्या रिलेटेड म्हणजे सध्या आज कालच मी एखाद्या न्यूज बघितली की युएसने स्टेट ऑफ हॉर्मुझ मध्ये जेवढे काही इराणी शिप्सने कंट्रोल केले होते ते जवळपास 5 शिप्स आय गेस युएसने म्हणजे ऑलमोस्ट डिस्ट्रॉय केले. स्टेट ऑफ हॉर्मुझ ओपन केला. ठीक आहे. सो दॅट्स द न्यूज. बट तेवढीच एक न्यूज आहे. गोल्ड सध्या तरी म्हणजे ज्या पद्धतीने बाईंग जातोय बाईंग घेतली त्याने ही काय बाईंग एवढी स्ट्रॉंग दिसत नव्हती. एक लोअर लोज पण बनवतोय स्वतः. ठीक आहे. एक लोअर लोज बनवायला लागलाय स्वतः आणि ही जी एक इव्हिनिंग स्टार जी क्रिएट केली इव्हिनिंग स्टार ही लिक्विडिटी घेतली वर गेला. दॅट्स डिफरंट स्टोरी. ओके ही एक डिफरंट स्टोरी. आता ह्या लेवल पासून मला असं वाटलं होतं की ह्या लिक्विडिटी पर्यंत म्हणजे ही जी काही लिक्विडिटी पेंडिंग पडलेली आहे ह्या लिक्विडिटी पर्यंत तरी गोल्ड परत अप जाईल. पण गोल्डने तसं केलं नाही. ह्या लेवलच्या म्हणजे ही जी काही बाईंग एवढी झाली होती या सगळ्यांच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे. ठीक आहे. हे करायला नाही पाहिजे होतं. गोल्ड सपोर्ट झोन मध्ये आहे ऍग्री. गोल्ड सपोर्ट झोन मध्ये आहे अजून सुद्धा. ठीक आहे. बट गोल्ड अजून वर जाईल का का खाली येईल हे म्हणजे नाही प्रेडिक्ट करता येईल आपल्याला. आता मला तर म्हणजे प्रेडिक्ट करता येत नाहीये. सो बेटर वे जे आपल्याला चान्स मिळते ट्रेडिंगसाठी सो त्याच्यामध्येच आपण कंटिन्यू करा. जिथे जिथे चान्स मिळेल तिथे तिथे बाईंग करा. जिथे जिथे चान्स मिळेल तिथे सेलिंग करा. म्हणजे ज्या पद्धतीचे आता हे बघा 3 ग्रीन सोल्जर झालेत 1 2 3 त्याच्या फेअर व्हॅल्यू आपला एंट्री. ठीक आहे. ह्याच्या गॅपला ह्या डिमांड झोनला एंट्री ह्या झोनला एंट्री
ठीक आहे. म्हणजे जिथं मिळेल आपल्याला तसे त्या पद्धतीने गोल्ड बाय करा. बाय करा इन द सेन्स ट्रेड करा. कारण ज्या पद्धतीने हे वरती चालले ते काही म्हणजे न पटण्याजोगं आहे. आणि बेसिकली जर समजा या लेवलची बाईंग बाईंग बघा ही किती, बाईंग बघा ही काय चालू आहे, ही अशी बाईंग असते का कुठे? ही रेड कॅन्डल बघा आणि हे त्याच्या अगेन्स्ट आता ही हॅमर तयार झाली. ही हॅमर तयार झाली, आपल्याला माहिती आहे की ही कशासाठी तयार केली, ही फुल करण्यासाठी तयार, म्हणजे ह्या हॅमर नंतर एवढी स्ट्रॉंग हॅमर झाली आणि त्याच्यानंतर मग बाईंग येणार. ऍग्री? बाईंग आलं का? नाही. या सगळ्यांचा एसएल खाल्ला, म्हणजे ह्या लोकांचा एसएल खाल्ला. इथे जेवढे बायर्स उतरले होते त्या लोकांचा एसएल खाल्ला, इथे जेवढे बायर्स उतरले होते त्या लोकांचा एसएल ह्या कॅन्डलने खाल्ला. आणि नाव गोल्ड इज ट्राइंग टू रीच अगेन टू धिस पॉइंट, म्हणजे या पॉइंटला गोल्ड परत चाललेला आहे. आणि त्याचं जाण्याची जी पोझिशन आहे म्हणजे ह्या कॅन्डलच्या अगेन्स्ट 1 2 3 4 5 6 बाईंग, म्हणजे एवढे कॅन्डल्स दिसतात, म्हणजे बाईंग खूप स्लो आहे गोल्डमध्ये. एवढं मात्र आहे की गोल्डमध्ये नक्कीच काही ना काहीतरी असं चालू आहे जे आपल्याला कदाचित ऍज अ रिटेलर म्हणून ऍज अ स्मॉल इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला काही माहित नाहीये. कारण याचं रिझन काय? कारण मार्केटमध्ये ग्लोबलाइज म्हणते मी, ग्लोबल वाईज की पॅनिक सिच्युएशन आहे. युएसने अजून सुद्धा म्हणजे जे काही जेव्हा जेव्हा युद्ध होतं किंवा काही होतं तर गोल्ड हा नेहमी वरती जाण्याचा प्रयत्न करतो. इट कुड बी अ व्हॅल्युएबल ट्रस्टेबल असेट, राईट? गोल्डमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट होते. बट आरबीआयने पण एक असा मध्यंतरी डेटा रिलीज केला होता की येस गोल्ड विल, म्हणजे जो गोल्डमध्ये जो फुगा झालाय तो नक्कीच फुटणार आहे. सो मे बी कदाचित ते सध्या ट्रेंड रिव्हर्स होण्याचा चान्स असू शकतो गोल्डमध्ये पण. मे बी वॉर चालू असेल तरी पण गोल्ड पडेल, हे हे म्हणजे डिपेंड आहे काही. ठीक आहे. सो गोल्डमध्ये मला तरी अजून सेलिंगच दिसते. ज्या पद्धतीने बाईंग दिसते ना, हे बघा बाईंग किती स्लो आहे बघा, हे किती बाईंग स्लो आहे. हा, ट्रेड करण्याच्या ना, ट्रेड जर आपण करत असेल तर नक्कीच ट्रेड आपल्याला मिळू शकतो गोल्डमध्ये. गोल्डमध्ये ट्रेडिंग म्हणजे होऊ शकतं. ठीक आहे. व्हॅन्टेज मध्ये सध्या अजून हे झालेलं नाहीये, म्हणजे युपीआय पेमेंट कम्प्लिटली सस्पेंड केलेलं आहे. आता किती दिवसांसाठी सस्पेंड केले ते माहित नाहीये. सो मी तात्पुरतं कॉइन डिसेक्स मध्ये अकाउंट चालू केलेलं, कारण एक्सएम मध्ये पण अजून म्हणजे नाही, म्हणजे तेवढं ट्रस्टेबल का म्हणजे का वाटत नाही. कारण म्हणजे ट्रस्टेबल इन द सेन्स एक्सएम मध्ये काय होतं, त्यांचा चार्ट जो युजर फ्रेंडली जो म्हणतो आपण, तो तेवढा चार्ट युजर फ्रेंडली नाही जेवढा व्हॅन्टेजचा होता. पण व्हॅन्टेज मध्ये सध्या युपीआय पेमेंट सस्पेंड केलेलं आहे. सो त्यामुळे मला काय व्हॅन्टेज मध्ये आता तरी सध्या ट्रेड करता येत नाही. या मी थोडे काही काही छोटे मोठे ट्रेड घेतले होते, बट या एस एल हिट झाले, काही थोडे प्रॉफिट मिळाले. बट ते काही डिस्कस करण्यासारखं नाहीये, कारण एवढं पण काही मोठे प्रॉफिट्स काढले नाहीत आपण, एक ट्रायल म्हणून करत होतो मी. ओके, लेट्स चेक विथ बिटकॉइन. मला गोल्ड म्हणजे ज्या पद्धतीने वर चाललाय ती पद्धत म्हणजे माहित नाही काय गोल्ड करतो एक्झॅक्टली. पण गोल्ड जर समजा वर जात असेल तर त्याला ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग देणं गरजेचं आहे. म्हणजे इथे गोल्ड वरती याच्यावरती क्लोजिंग देणं गरजेचं आहे आणि स्ट्रॉंग क्लोजिंग पाहिजे, म्हणजे इंगल्फिंग कॅन्डल पाहिजे या मुवमेंटला, तर म्हणू शकतो की गोल्ड ह्या लेवल पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे मी अगोदर पण म्हटलं होतं की गोल्ड ह्या लेवल पर्यंत जाणं अपेक्षित होतं मला, ह्या लेवल पर्यंत. आणि ह्या लेवलला जाऊन एक फॉल्स ब्रेकआउट करून मग खाली डाऊन साईड देणं हे खूप अपेक्षित होतं, बट तसं नाही झालं. ह्या झोन मधूनच गोल्ड डाऊन साईड आला. आता मी असं म्हणतोय की ह्या लेवल पर्यंत गोल्ड जाईल, म्हणजे असं प्रिडिक्शन तर आहे ह्या लेवल पर्यंत गोल्ड जाऊ शकतो. जर त्याला अपवर्ड डायरेक्शन द्यायचं असेल तर ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग देणं अपेक्षित आहे. देन त्याच्यानंतर गोल्ड अप होऊन इथपर्यंत जाईल आणि देन त्याच्यानंतर इथे फॉल्स ब्रेकआउट करून परत डाऊन साईड येईल, असं होऊ शकतं. किंवा गोल्ड जर समजा ही लेवल ब्रेक नाही करू शकला तर गोल्ड इथूनच परत डाऊन साईड येणार आहे. इथेच थोडंसं साईडवेज वगैरे जाईल आणि मग इथून डाऊन साईड येऊ शकतो. दॅट्स द पॉसिबिलिटी थिंग इन द गोल्ड. बीटीसी मध्ये चेक करूया. बीटीसी पण सध्या कम्प्लिटली अनालिसिसच्या अगेन्स्ट आपल्या गेलेला आहे. बीटीसी ज्या पद्धतीने वरती चाललाय, आय रिली सरप्राइज्ड विथ प्राइस ऍक्शन. कारण बीटीसी जर म्हटला तर मी म्हणत होतो की ह्या लेवल पासून बीटीसी पडणार. ठीक आहे, इथून म्हणजे रिॲक्शन पण तशा दिल्या, डाऊनसाइड मोमेंटम पण तशी दिली, तुम्ही जर बघितला तशी मोमेंटम दिली. बट बीटीसीने ऑलमोस्ट म्हणजे खूप जोरात बाईंग चालू आहे. आता जर समजा बीटीसी मध्ये थोडस मंथली अनालिसिस जर आपण केलं, मंथली, ठीक आहे, तुम्ही जर बघितला तर दिस वन इज द मंथली डिमांड झोन. हा एक मंथली डिमांड झोन होता कम्प्लीट ह्या लेवल पासून ते ह्या लेवल पासून.
देन त्याच्यानंतर इथे एक वीकली डिमांड झोन होता जिथून बीटीसीने अपवर्ड डायरेक्शन घेतलेली आहे. राईट, आता वीकली जाऊ आपण. लुक ॲट दिस स्ट्रक्चर. ओके, दिस इज द वीकली डिमांड झोन. ह्या वीकली डिमांड झोन मधून बीटीसीने रिॲक्शन दिली, ॲग्री. ओके, या बट ह्या लेवल पासून डाऊनसाइड येण्याचं का रिझन होतं, म्हणजे इथूनच का पडायला पाहिजे होतं? कारण जर समजा एका हायर टाइम फ्रेमला जर एखादा स्टॉक, ठीक आहे, किंवा एखादा क्रिप्टोकरन्सी, म्हणजे असं इंडियन मार्केटमध्ये जे मी अनालिसिस शिकलोय की जेव्हा हायर टाइम फ्रेम मध्ये जेव्हा मार्केट येतं तेव्हा थोडं फार असताना अपमुवर्ड जाऊन परत डाऊनसाइड येऊन साईडवेज थोडंसं जातं, ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर ऍक्च्युली रिअल मूव्ह येते. ही जी मूव्ह दिसते मला ती फेक, म्हणजे काय सांगता येत नाही सध्या फेक आहे का काय, कारण इथं जवळपास जे जे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत, फॉर एक्झाम्पल ब्लॅक रॉकने इथे जवळपास 500 मिलियन समथिंग काहीतरी, आय एम नॉट अवेअर ऑफ द एक्झॅक्ट नंबर, म्हणजे खूप आधी मी वाचलं होतं की इथे समथिंग मिलियन्स त्यांनी बिटकॉइन्स बाय केलेले आहेत. अजून एक आहे, त्यांचं नाव मला आठवत नाही, पण त्यांनी पण जवळपास खूप हाय ॲव्हरेजिंग बिटकॉइन मध्ये करून ठेवले परत. सो त्याच्यामुळे बिटकॉइन थोडंसं अजून पंप होते, ठीक आहे. बट आता मला एक्झॅक्टली बिटकॉइनचं काय चित्र दिसतंय की एक हायर टाइम फ्रेमचा हा सप्लाय झोन आहे. विकली जर गेलं तर इथे, ओके, म्हणजे ऑलमोस्ट जो बीटीसी आहे तो ह्या लेवल पर्यंत म्हणजे ट्रॅव्हल करतोय असं दिसते. ह्या लेवल पर्यंत, म्हणजे जर डेली जर अजून आपण वरती गेलो तर डेलीला एक स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे. म्हणजे हा जो सप्लाय झोन आहे म्हणजे ड्रॉप बेस 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 रॅली म्हणजे ड्रॉप, ठीक आहे. सो ऑलमोस्ट हे हे तर तोडून जाणार तो, हे हे ठेवणार नाही, हे तोडून टाकणार, हे जो हा जो स्ट्रक्चर तयार झाला हे तुटणार. तर असं असं सध्याचं तरी बाईंग दिसते. सो बेसिकली ह्या लेवल पासून बीटीसी डाऊनसाइड आला पाहिजे, एकतर ह्या लेवल पासून वीकली जर बघितलं तर, ठीक आहे, ह्या झोन पासून किंवा त्याच्या ओरिजिन पासून, ठीक आहे. सो बीटीसी मध्ये सध्या खूपच मॅनिप्युलेशन अँड लिक्विडिटी हंटिंग चालू आहे. जवळपास बघा ना, ह्या लेवलला टच केला, इथून सेलिंग आलं, पण सेलिंग पण स्ट्रॉंग आलंय. सेलिंग असं साधं सुद्धा नाही. ह्या ग्रीन कॅन्डलच्या अगेन्स्ट हे जे सेलिंग आलंय ना ते ऑलमोस्ट इन्व्हर्टेड हॅमर आहे, शूटिंग स्टार आहे कॅन्डल तयार झालेली. त्यानंतर एक कॅन्डल पण आली, जेवढे जेवढे सेलर्स उतरले त्या सगळ्यांचा एसएल हंट केला इथे. ह्या कॅन्डल मध्ये सुद्धा जेवढे जेवढे उतरले ह्या ते सगळ्यांचा एसएल हंट केला, इथे सगळ्यांचे एसएल हंट केले, इथे सगळ्यांचा इथे एसएल हंट केला. सो ऑलमोस्ट 6-7 वेळा एसएल हंट करून बीटीसी वर चालले. आणि बाईंगच्या कॅन्डल बघा, बाईंग जे म्हणजे जबरदस्त बाईंग झाले बीटीसी मध्ये, जबरदस्त बाईंग झाले. इव्हन मी स्वतः शॉक मध्ये आहे की बीटीसी मी ऑलमोस्ट 50,000 ह्या लेवलला, म्हणजे इथं जो डाऊन साइड झोन आहे ह्या लेवलला मी जी वाट बघत होतो, कदाचित बीटीसी इथूनच आता वर जातोय का काय आणि $2 करोड रीच होते का काय, काय काय समजत नाही. म्हणजे $2 लाख रीच होते का काय समजत नाही सध्या तरी. सो बी लाईक आपण थोडंसं अजून वेट करूया काय एक्झॅक्टली बीटी. हा, जर जो कोणी ट्रेड करत असेल तर इंट्राडे इंट्राडे इन द सेन्स त्याच्यामध्ये इंट्राडे येत नाही, स्कॅल्पिंग वगैरे जर कोण करत असेल तर डेफिनेटली करू शकता. बी स्पेसिफिक विथ टाईट असेल रिस्क विथ अँड व्हेरी शार्प टार्गेट. ओके, सो अशा पद्धतीने बिटकॉइन मध्ये आपण म्हणजे तुम्ही ट्रेड घेऊ शकता, काय काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे बिटकॉइन मध्ये मी आता थोड्या वेळानंतर चालू करेन, थोड्या वेळ इन द सेन्स मी माझे व्हिडिओज अपलोड वगैरे झाले की मी बिटकॉइन मध्ये एंटर होईन. .D6 मध्ये सध्या माझा अकाउंट लॉग इन आहे मी, ठीक आहे. मी बिटकॉइन मध्ये ट्रेड केला होता, आय शो यू कोणत्या ठिकाणी ट्रेड केला होता यार. एक लिक्विडिटी हंटिंग करून जितते, हा या लेवलला हे 5 मिनिटाला इथे एक लिक्विडिटी हंट झाला तर 5 मिनिटाला इथे कॅन्डल झाली होती. ती कॅन्डल बघून मी इथे इथून ती ह्या लेवल पर्यंत ट्रेड घेतला होता. या दॅट्स व्हेरी स्मॉल, खूप स्मॉल. म्हणजे हे बघा ना, ट्रेड जबरदस्त मिळतो, फक्त पेशंटली आपल्याला जितके एसएल मिळतील तितके एसएल घेऊन ट्रेड करावं लागेल. आता बघा ह्या डिमांड झोन मध्ये, हा काय डिमांड झोन आहे का, इथं ऑलरेडी टेस्टेड होता, हा ऑलमोस्ट डाऊन साइड आला. कुठल्या डिमांड झोन मध्ये चालला, ह्या डिमांड, यस, या फेअर व्हॅल्यू गॅप मधून चाललाय बघा इथे, या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये. सो बिटकॉइन मध्ये किती हंटिंग झाले बघा. ही बाईंग कॅन्डल बघा, परत ही सेलिंग बघा. इथं जो बायर उतरलाय ना तोच इथं सेलर आहे. ह्या लेवलला जो बायर उतरलाय सगळ्यांना पहिल्यांदा वर घेऊन आला आणि इथं सगळ्यांना बाहेर घालवला, परत मग त्यानं रॅली अप मूव्ह दिली.
म्हणजे एक मोठा प्लेअर कोणतरी इथे खेळायला लागलाय. इथे बघा या लेवलला मोठा प्लेअर कोणतरी आलाय इथं अचानक. ओके, परत त्यांनी ते बाईंग केलं आणि ही जी बाईंग आली बघा, ही बाईंग एकदम अॅक्युरेट रिअल बाईंग आली. कारण ह्याच्यामध्ये रिटेलरचं पार्टिसिपेशनच नाही, त्यानं फक्त स्वतःच बाईंग करून बिटकॉइनला मस्त मध्ये वर घेऊन गेला. आणि जे लोक हिथं बाहेरला उतरले, जे काही फेअर व्हॅल्यू गॅपला हिथं उतरलेले दिसतात, सो बिटकॉइन बाईंग कंटिन्यू आहे, बाईंग स्टॉप झालेलं नाहीये. बिटकॉइन मध्ये हायर हाईज क्रिएट झालेले आहेत. बिटकॉइनचा ट्रेंड अप आहे. या लेवल पासून बिटकॉइन चालला हे ऍग्री आहे, पण गोल्ड मध्ये आपली लेवल चालली नाही. या लेवल पासून बिटकॉइन तर म्हणजे रिॲक्शन दिली इथे, कारण 4 अवरला आय गेस इथेच खूप स्ट्रॉंग भारी डिमांड झोन होता या लेवलला. ठीक आहे, एक ऑलमोस्ट झोन आहे इथे तुम्ही जर बघितला तर. सो मी जो मार्किंग केलेलं आहे ते बेसिकली हे लिक्विडिटी हंटिंगचं मार्किंग केलं आहे. लिक्विडिटी काय हंट झाली नाही, बट दिस इज अ डिमांड झोन. ह्या डिमांड झोन मधनं प्राइस एकदा वर गेली, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दिलं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर देऊन सुद्धा लिक्विडिटी हंट केलेली, मग वर गेली बघा. दॅट इज द बिटकॉइन मध्ये सध्या बघा. आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पण कसं झालं बघा, स्लो बाईंग झाली इथे, अचानक इथं बाईंग वाढली, जेणेकरून रिटेलरचं पार्टिसिपेशन इथे जास्त व्हावं आणि सगळ्यांनी इथे बाहेर घालवलं आणि मग बिटकॉइन निवांत आरामात आपला आपण वर गेलेलं. ओके, सो I hope you will like the video. Share with your friends, subscribe my channel, and stay tuned with the Sniper Trader. Thank you. Tata. Bye bye.